हरे कृष्ण. आजच्या गीतामृत डेलीमध्ये तुम्हा मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिते नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकाले. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत 11व्या अध्यायातील 37वा श्लोक. ओके, तर आता हे श्लोकांची तुम्ही जशी सिरीज पाहताय ना, तसं साधारण पहिल्यांदा सुरुवातीला आपण या चॅप्टरच्या पाहिलं की अर्जुनाची विनंती, त्याच्यानंतर विश्वरूपाबद्दलचं वर्णन सगळं संजयाने केलेलं, अर्जुनाने पाहिलेलं, हे असं सगळं होतं है ना. आणि आता सध्या ना आपण अर्जुनाच्या प्रेयर्स बघतोय है ना. अर्जुनाच्या प्रेयर्स कशा आहेत त्या, तर त्या साधारण या 32 ते 35 या श्लोकापासून साधारण अर्जुनाच्या प्रार्थना सुरू होतात है ना. तर त्यातल्या 46 पासून या प्रार्थना आहेत. तर आपण पाहिल्या की हे जे 36, 37 आणि 38 हे जे 3 श्लोक आहेत ना, काल एक झालेला, आजचा एक आणि आता उद्या होईल तो. हे 36, 37, 38 या ह्या प्रार्थनांमध्ये अर्जुन भगवंतांचं गुणगौरव करतोय, ग्लोरिफिकेशन करतोय 36, 37, 38 मध्ये. त्याच्यानंतर पुढच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये तो भगवंतांना नमस्कार करतो, भगवंतांना ओबेसेन्सेस ऑफर करतो, म्हणजे दंडवत प्रणाम करतो अर्जुन. आणि नंतरचे जे आहेत साधारण 41 ते 44 पर्यंत त्याच्यामध्ये माफी मागतो, अपॉलॉजी, माफी मागतो भगवंतांची. आणि 45 आणि 46 मध्ये विनंती करतोय. सो अशा प्रकारे या 36 ते 46 या अर्जुनाच्या प्रेयर्स आहेत. कालपासून सुरू झाल्यात. आज आपण ही अर्जुनाची सेकंड प्रेयर पाहतोय. ओके, सो बघूयात. आता ही बॅकग्राऊंड आहे. आता ही दुसरी प्रेयर जी अर्जुनाची आहे त्याच्यामध्ये अर्जुन काय म्हणतोय पाहूयात आपण. 11.37 11.37 मध्ये अर्जुन आता या प्रार्थनेमध्ये काय पाहतोय ते आपण बघूया. तस्माच्च तेन नमैर्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकत्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सत्परम यत्. भाषांतर असं आहे, हे महात्मन, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आधी सृष्टीकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्निवासा, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. जसं मी मगाशी सांगितलं तसं की या अर्जुनाच्या प्रार्थना आहेत आणि या पहिल्या 3 प्रेयर्स आहेत ह्या भगवंतांचं ग्लोरिफिकेशन आहे, म्हणजे भगवंतांचं थोडक्यात हे आहे, कौतुक आहे याच्यामध्ये है ना. तर बघा ना, याच्यामध्ये अर्जुन भगवंतांना कितीतरी त्यांचं ग्लोरिफिकेशन करतोय, वेगवेगळ्या त्यांच्या संज्ञा वापरून. तर ह्याच्यामध्ये बघाल तुम्ही, तर आता हे सगळं जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आता आमच्याकडे आज ना वोटिंगचा दिवस आहे, म्हणून मी तुम्हाला म्हणते आज आमच्याकडे वोटिंग करून आलेलो आहोत आम्ही सगळेजण है ना. सो मी असंच आज विचार करत होते जाताना की भगवंत एवढे परम आहेत, ईश्वर आहेत, तर त्यांना कुठल्याही इलेक्शनला नाही उभं राहावं लागत स्वतःला सिद्ध करण्यासाठी है ना. सो किंवा कुणाची मतं मागायला जायची गरज नसते ना, ते सुप्रीम आहे. सो ही सो सुप्रीम. आणि आपल्याला कधी कधी हे सगळं जेव्हा निवडणुकीचं वातावरण असतं, हे सगळं चालू असतं, त्यावेळेला आपल्याला किती भुरळ पडते ना है ना. किती म्हणजे पॉलिटिकल्स त्यांचे जेव्हा भाषण ऐकतो, येस वोट फॉर मी, ऑफकोर्स ते योग्य आहे, ते काही ते शेवटी क्षत्रिय आहेत,
पण आपल्या मनाचं सांगते ना, आपल्या मनाने आपल्याला किती कधी कधी भुरळ पडते. वी गेट अट्रॅक्टेड. ओ वाव, व्हॉट इज सच अ नाईस लीडर, असं छान भाषण केलं आणि किती छान मुद्दे. ते ठीक आहे, दॅट इज फाईन. पण आपण त्यावेळेला असं मला असं वाटतं की आपण लक्षात घेतलं की भगवंत ही सुप्रीम आहेत. ह्या सगळ्या इलेक्शन्सच्या पलीकडे पलीकडे या वोटिंगच्या या सगळ्या ह्याच्या पलीकडे आहेत. सो आपण त्यांच्याकडे किती आकर्षित झालं पाहिजे. सो हे आपण या ह्याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे असं मला खूप वाटतं. सो आता पहिल्याच वाक्यामध्ये बघा, भगवंत अर्जुन काय म्हणतोय त्यांना की महात्मन, ना अर्जुन म्हणतोय भगवंत हे करतोय की महात्मन, हे महात्मन. तर महात्मा म्हणजे की महान आत्मा है ना, महान आत्मा. तर असं म्हणा की आपल्याला कधी तुम्हाला कधी असं जाणवत आहे का की भगवंतांना तुम्हाला महात्मा, महान आत्मा म्हणजे की ज्याचं हृदय खरोखर खूप विशाल आहे, है ना. बाकी तर सगळे जीवात्मे आहेतच, पण भगवंत हे महात्मा आहेत. महात्मा आहेत की ज्यांचं हृदय खूप खूप विशाल आहे. तर तुम्हाला असं कोणाला पटकीने आठवत आहे का की जिथं तुम्ही म्हणू शकता की येस, इथे भगवंतांचं हृदय खूप विशाल हृदयाचं प्रकटी असे अनंत आहेत. पण एक पटकीने कुणाला काही सांगता आलं असेल तर सांगा की भगवंतांचं हृदय किती विशाल आहे. तुम्हाला कोणाला चॅट बॉक्स मध्ये टाईप करता आलं तर सांगा कशा प्रकारे आपण समजू शकतो की भगवंतांचं हृदय कसे ते महात्मा आहेत, कसं त्यांचं हृदय विशाल आहे. जस्ट आय गो थ्रू की तुम्ही बघाल तर पूतना, ना, पूतना ही जरी भगवंतांना विष देऊन ती जरी भगवंतांना मारण्याच्या जरी उद्देशाने आलेली असते तरी भगवंतांचं हृदय इतकं विशाल आहे की तिला सुद्धा त्यांनी दात्रीचं हे दिलं, पुढचं रूप दिलं, है ना. तर किंवा इवन भृगुमुनी, भृगुमुनींच्या वेळेला सुद्धा बघतो की भृगुमुनी भगवंतांच्या डायरेक्ट छातीवरती प्रहार करतात, है ना, डायरेक्टली. तरी सुद्धा भगवंत त्यांना एकदम न डिस्टर्ब होता, न रागवता, उलट त्यांचे चरण कमलच ते दाबत राहायचे की तू माझ्या कठोर छातीवरती प्रहार करून तुमच्या पायाला तर इजा नाही ना झाली. तर अशा प्रकारे आपण पाहतो की भगवंतांचं हृदय खूप विशाल आहे. जरी त्यांच्या प्रती जरी सुद्धा कोणी अपराध किंवा ऑफेंड करायच्या दृष्टीने आलं तरी सुद्धा भगवंत त्यांना विशाल हृदयाने माफ करतात, असे महात्मा आहेत. इव्हन हे सुद्धा सगळे जे वृंदावन मधून जे काही असुर येत होते ना, त्यांना सुद्धा शेवटी भगवंतांनी एक चांगली गती दिलीच, नाही का. अगदी कुब्जाचं सुद्धा तुम्ही पाहाल उदाहरण, त्याच्यातनं सुद्धा बघून येतं की भगवंतांचं हृदय किती विशाल आहे. सो असे आहेत हे भगवंत महात्मा. त्याच्यानंतर असंच एक अजून एक भगवंतांना अर्जुन ग्लोरिफाय करतात, संबोधतात की अनंत, है ना, अनंत आहेत की ज्याचा आधी अंत असं काहीच समजत नाही, असे अनंत आहेत. तर तुम्हाला कुठली स्टोरी आठवते का की भगवंतांचं अनंत हे स्वरूप जाणण्याकरिता तुम्हाला कुठली एखादी छोटीशी कथा आठवत असेल तर सांगा नक्की. मला एक आठवते अशी ती म्हणजे मार्कंडेय मुनींची. मार्कंडेय मुनी ज्या वेळेला म्हणतात की मला बघायचंय, तुमचा सगळा प्रलय बघायचाय, तुमचं कसं सगळं संहार होतो ते पाहायचंय. आणि भगवंत म्हणाले येस, ओके, यू आर ओके, तू बघू शकतोस. आणि ज्या वेळेला ते सगळं प्रलय होतो आणि ज्या वेळेला सगळ्या त्या प्रलयाच्या त्या सागरामध्ये मार्कंडेय मुनी पूर्णपणे भांबावून जातात ना, सगळीकडे नुसतं पाणी, काळो, विजा, पाऊस, वारा, पूर्ण भांबावून जातात मार्कंडेय मुनी. त्यांना काहीच समजत नाही की की काय आता, कुठे आहे मी, काय आहे मी. अशा वेळेला त्यांना ते एक वडाचं झाड दिसतं आणि त्या झाडापाशी ते जातात. आणि गेल्यानंतर पोहत पोहत झाल्यानंतर त्यांना ते दिसतं की त्याच्या एका पानावरती एक सुंदर बालक आहे, म्हणजे कृष्ण असतात आणि त्यांचा अंगठा तोंडामध्ये करून ते चोखत असतात. ते इतके भांबावून जातात की या एवढ्या सगळ्या प्रलय आहे, काळोख आहे आणि ह्याच्यामध्ये हे एवढं सुंदर बालक, कृष्ण बालकाच्या रूपामध्ये असे छान आनंदात अंगठा सोडताय. सो तेव्हाच कळतं की येस, ही इज द सुप्रीम लॉर्ड. अदरवाईज असं बालक तिथे येऊ शकत नाही. आणि मग बघता बघता ते बालकाच्या पोटात जातात, आतमध्ये जातात. आणि आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा मार्कंडेय मुनी काय पाहतात, तर पुन्हा तेच तेच पाहतात की पुन्हा सगळा प्रलय होतोय, सृष्टीची निर्मिती होतीये, प्रलय होतोय आणि ते स्वतःला पण पाहतात आणि त्या बालकाला पण तिथे पाहतात.
आणि मग त्यांना समजून येतं की भगवंत हेच अनंत आहे, तेच पूर्ण त्यांचा त्या विश्वाची सुरुवात, मध्य आणि त्याची शेवट हे आपण जाणू शकत नाही, है ना. त्यामुळे अशा प्रकारे जाणू की भगवंत हे अनंत आहे, है ना. त्यांना जाणू शकत नाही, त्यांचा अंत पण जाणू शकत नाही आणि काहीच जाणू शकत नाही. हे झालं अनंत. आणि इव्हन आपण महात्मा पण पाहिलं. अजून काय काय आहेत बरं याच्यामध्ये. अजून ते म्हणतात की ब्रह्मणो प्यादी कत्रे, की ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टी करते तुम्ही आहात. इथं तर डायरेक्टली अर्जुन म्हणतो की ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ. का असं म्हणतात आणि ब्रह्मजींचीच का इथं निवड केली आहे? कारण सगळ्या सृष्टीचा उगम हे ब्रह्मदेवांनी केलेला आहे ना, ब्रह्माजींनी केलेला आहे. तर इथं ते म्हणतात की तुम्ही ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ आहात, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ आहात. आता ब्रह्माजींच्या बाबतीमध्ये आपण जर दोन गोष्टी पाहिल्या, तर एक गोष्ट अशी आहे की ब्रह्माजी ज्या वेळेला द्वारकेला येतात भगवंतांना भेटायला, आणि द्वारपालाला सांगतात की सांग जाऊन भगवान कृष्णाला सांग की ब्रह्माजी आलेत भेटायला. तर आतून निरोप येतो की कोणते ब्रह्माजी? कोणते ब्रह्माजी? मी चतुर्मुखी ब्रह्मा. ठीक आहे, बोलवताना. आणि जेव्हा ते आतमध्ये जातात, कारण तोपर्यंत त्यांना ही एक कन्सेप्ट असते की ब्रह्मा म्हणजे मी आहे, मीच सगळ्यांचा हे आहे, निर्माता आहे, चतुर्मुखी ब्रह्मा आहे. आणि जेव्हा ते आतमध्ये गेल्यानंतर पाहतात की काही जणांना 50 मुख आहेत, 60 आहेत, 108 आहेत, अगदी 1000 मुखवाले सुद्धा ब्रह्मा आहेत. त्यावेळेला त्यांना जाणवतं की येस, हे हु इज कृष्णा, हु इज कृष्ण. आणि ऍक्च्युली खरं तर तसा त्यांचा जन्म सुद्धा महाविष्णूंच्या नाभीतून जे कमळ होतं त्याच्यावरती झालेला. सो जे ब्रह्मदेव सुद्धा चक्रावतात ना, आपण इव्हन वृंदावन लीलेमध्ये सुद्धा पाहिलेले कशा प्रकारे ज्या वेळेला ते हे जे सुप्रीम ब्रह्मण आहेत की ज्यांच्या पुढे हे 1000 मुखवाले ब्रह्माजी सुद्धा त्यांचे दंडवत प्रणाम करतात. आणि अशी सुप्रीम ब्रह्मण ज्या वेळेला ते एका मित्राच्या उष्ट खाताना पाहतात तेव्हा ब्रह्माजी सुद्धा चक्रावतात. सो म्हणून इथे अर्जुन स्पेशली ब्रह्माजींचा उल्लेख करतात की त्या ब्रह्माजींपेक्षा सुद्धा श्रेष्ठ तुम्ही आहात. आणि अजून एक ब्रह्माजींचं सांगायचं होतं म्हणजे की इथं जे ब्रह्माजींचं जे हे केलेलं आहे ना, कधी कधी इथं इथं या श्लोकामध्ये तुम्ही पाहिला तर ब्रह्मणो असा शब्द आहे. ऍक्च्युली तो ब्रह्माजी असाच आहे, पण कधी कधी आपली फसगत, काही लोक जे म्हणतात ना वेगवेगळा अर्थ शोधतात, ते या ब्रह्मणोचा अर्थ ब्रह्मण, ब्राह्मण असंही करू शकतात. तर आता याच्याबद्दल प्रभुपाद त्यांच्या पर्पटमध्ये काय म्हणतात ते आपण वाचूयात. की श्रीकृष्णांना प्रणाम करून अर्जुन दर्शवतो की श्रीकृष्ण सर्वांसाठीच आराध्य आहे, ते सर्वव्यापी आणि प्रत्येक आत्म्याचाही आत्मा आहे. महात्मा आपण मगाशी म्हटलं सुद्धा. या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला महात्मा असे संबोधित आहेत. याचा अर्थ असा की ते सर्वाधिक उदार आणि अनंत आहेत. मगाशी म्हटलं ना विशालोध्याचे आणि अनंत आहे. अनंत शब्द दर्शवतो की भगवंतांनी आपल्या प्रभावाने आणि शक्तीने न व्यापलेली अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. आणि देवेश, देवेश म्हणजे ते सर्व देवदेवतांचे नियंत्रण करतात आणि त्या सर्वांहून ते श्रेष्ठ आहेत. संपूर्ण सृष्टीचे ते आश्रयस्थान आहेत. अर्जुनाला हेही वाटते की सर्व सिद्ध पुरुषांनी आणि शक्तिशाली देवतांनी श्रीकृष्णांना प्रणाम करणे योग्यच आहे. म्हणून तर तो असा म्हणतो ना की त्यांनी ब्रह्मदेवांपेक्षाही तुम्ही श्रेष्ठ आदिसृष्टी करते आहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये. अर्जुन असा एकदम फर्म आहे. म्हणूनच तो म्हणतो की की अर्जुनाला असं वाटतं की सर्व सिद्ध पुरुषांनी आणि शक्तिशाली देवतांनी सुद्धा श्रीकृष्णांना प्रणाम करणेच योग्य आहे. कारण का करू नये असं तो विचारतो ना, कारण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. या श्लोकात अर्जुन विशेष रूपाने उल्लेख करतो की श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, जे आपण आता चर्चा करतोय ते. कारण ब्रह्मालाही त्यांनीच जन्म दिला. श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असणाऱ्या गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. म्हणून
ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झालेल्या शंकरांनी इतर देवदेवतांनी कृष्णाला सादर प्रणाम हा केलाच पाहिजे, है ना. श्रीमद भागवतात सांगितले आहे की ब्रह्मदेव शंकरासहित इतर सर्व देवदेवता भगवान श्रीकृष्णांचा आदर करतात. आता इथे शंकरजींचा शिवजींचा उल्लेख आला. आता शिवजींबद्दल थोडस काही आपण बोलूया. आता आपण नेहमी म्हणतो ना की वैष्णवांना यथाशंभो, शिवजी हे ब्रह्मदेव आपलं भगवान श्रीकृष्णांचे परम भक्त आहेत. पण बरेच जे शैवाईट आहेत ना त्यांना ही गोष्ट मान्य करत नाही. दे फील दॅट शिवा इज द सुप्रीम लॉर्ड. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे, जसा दूध आणि दह्यामध्ये जसा फरक आहे तसाच शिवजी आणि भगवंतांमध्ये आहे. शिवजी हे तर शिवजींच्या बाबतीतल्या एक दोन गोष्टी जर तुम्ही पाहिल्यात की शिवजींच्या ह्याच्यातली एक खूप सुंदर कथा मला वृंदावन वरून आठवते, की हे जे शिवजी आहेत, की जे भगवान शिव असं सुद्धा त्यांचा उल्लेख येतो ना, त्यांना सुद्धा भगवान म्हटलं जातं. हे या सृष्टीचे संहारक आहेत, है ना. त्या संहारक ह्याच्यासाठी त्यांना तसं पाहायला गेलं तर तमोगुणाचा, कारण कुठल्याही गोष्टीचा संहार करण्यासाठी त्यांना तमोगुणाचा आश्रय घ्यावा लागतो, है ना. तमोगुणाचा आश्रय हे घ्यावा लागतो. पण तरी सुद्धा ते पार्वती माता सांगतात एका ह्याच्यामध्ये की ते तमोगुणाने प्रभावित होत नाही. तर कसे ते तमोगुणाने प्रभावित होत नाहीत, काय करतात ते त्या तमोगुणापासून वाचवण्यासाठी. तर रुक्मिणी देवी असं सांगतात की शिव त्या तमोगुणाचा गुणाने ह्या सृष्टीचा नाश करतात जरूर, परंतु ते भगवान श्रीकृष्णांची रज आपल्या डोक्यावरती धारण करतात. कसं बरं, तर त्या गंगा माता की जी भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलापासून येते, त्या गंगा मातेला कायमस्वरूपी आपल्या शिरेवरती धारण करतात आणि तिच्याद्वारे ते भगवंतांची रज आपल्या शिरावरती कायम धारण करतात. असे आहेत हे शिवजी, ना. पण हेच शिवजी त्या परमपुरुष भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी नंदगावला जातात. आणि नंदगावला जातात आणि यशोदामाईंना विनंती करतात की मला मला लालाचं दर्शन पाहिजे, मला लालाचं दर्शन पाहिजे. ऍक्च्युली या ड्रामा फेस्टिवलला ना खूप सुंदर हा ड्रामा झालेला आहे. मला शक्य झालं तर मी तुम्हाला लिंक नक्की पाठवेन. खूप छान, एकदम डोळ्यासमोर उभं राहत होतं प्रसंग. तो शिवजी नंदगावला जातात आणि यशोदामाईंना म्हणतात की मेरे को लाला का दर्शन चाहिए, मुझे लाला का दर्शन चाहिए. तर यशोदा म्हणजे ना बाबा, मैं नहीं दिलवाऊ आपको लाला का दर्शन, कारण तुमच्या गळ्यात सगळे साप आहे, सगळे भस्म तुझ्या अंगावरती लावलंय, कसं दाढी आहे, एवढे मोठे केस वाढलेले आहेत, माझा लाला तुला बघायला रडेल, मैं ना देऊ तुझे दर्शन. तर पण ते काय करतात, या दरवाजाने जातात. तू इथून तरी पाठवशील ना लालाला, मी तिथेच बसून राहणार. तू तिथून तरी पाठवशील ना लालाला, मी इथेच बसून राहणार. यशोदा म्हणते मी लालाला बाहेरच नाही काढणार. तू असं बसून मी लालाला बाहेरच नाही काढत. अरे भ्यात आहे की लग्नाच्या वेळी तरी तो बाहेर येईल ना. ते म्हणजे नाही, मी आतमध्ये आणूनच लग्न करायचे. खूप त्याची छान जुगलबंदी एकदम यशोदामाईची आणि शिवजींची. शेवटी शिवजी काय करतात, तिथे नंदगावच्या इथे बाहेर जाऊन खाली जाऊन थांबतात. कधीतरी तुम्हाला तुझं दर्शन पाहिजेलच, तू देशीलच मला दर्शन. सो हे आपले शिवजी आशेश्वर महादेवांच्या रूपाने तिथे आशा लावून बसतात की कधीतरी 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 मला त्या भगवान परमपुरुषांचं भगवंतांचं दर्शन मिळेल. आणि मग इकडे भगवंत पण लगेच त्यांची लीला करायला सुरुवात करतात. हाय मोकलून रडायला लागतात, हाय मोकलून रडायला लागतात, रडतात. सगळे उपाय करतात, हे कर ते कर ते कर हे कर, रडायचंच थांबत नाहीत. आवडतं खाऊ देतात. आपल्याकडे कसं लहान मुलं रडायला लागले की आजीपासून बाबांपासून आत्या मामा मावशी सगळे त्या बाळाच्या मागे लागले. कोण म्हणतो पोट दुखते का काय. तसंच तसंच पूर्ण नंदगावमध्ये हालचाल होते, नंद महालामध्ये हालचाल होती. लाला रडतोय, लाला रडतोय. सगळेच जण लालाला रिजवायला काय 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 प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकार. पण नाही, लाला रडायचंच थांबत नाही, रडायचंच थांबत नाही. मग कुणीतरी म्हणते एकदा, अरे मैया तो जो बाबा आला होता ना, सारखा म्हणत होता मला दर्शन पाहिजे, दर्शन पाहिजे, दर्शन पाहिजे. मे बी त्यांनी त्याच्यामुळेच हा लाला रडत असेल. बोलवायचं का आपण, तो काहीतरी करू शकेल. तिला असं खूप कन्फ्युज होतं. ते म्हणजे आता काय, तिनेच त्यांना हाकलून दिलेलं असतं ना. पण तरी शेवटी कसं ना, आई आहे ना, आपल्याला आपल्या बाळाचं रडणं थांबवण्यासाठी आई तयार होते ना काही पण करायला. तशी मग यशोदामाई शेवटी तयार होते. ठीक आहे बाबा, जा आणि बोलून आणि त्या लालाला बोलून, बाबाला बोलून.
सो मग ती शंकरजींना बोलून घेऊन येते आणि शंकरजी एवढे खुश होतात एकदम. आणि मग ते तिथे जातात आणि लला रडायचं काही थांबवत नाही शंकरजींना बघून सुद्धा. ते म्हणत की बाबा बाबा काय करू, माझा लाला रडायचं थांबत नाहीये, काय करू काय करू. मग शंकरजी म्हणतात की माझ्याकडे औषध आहे, द्या ना, सांगा ना मला काय औषध आहे, त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला बोलवलंय. तर ते म्हणतात की असं कर, लालाचे जे माझ्या ते जे औषध आहे ना ते माझ्या केसात आहे. सो लालाचे जे पाय आहेत ना ते तू माझ्या केसांवर म्हणजे माझ्या डोक्यावरती ठेव, म्हणजे माझे त्याच्या पाय माझ्या केसाला लागले ना ते औषध त्याला लागेल आणि मग तो रडायचा थांबेल. सो भगवंत इकडून मनातून हसत असतात, पण ते पण त्याचा आनंद घेत असतात या सगळ्या लीलांचा. आणि मध्ये यशोदामाई त्यांचे भगवंताचे चरण कमल शिवजींच्या केसांना केसांना म्हणजे आय मीन त्यांची इच्छा असते ना किंवा आपले हे भगवंतांचे चरण कमल आपल्या त्यांच्यावरती डोक्यावरती घ्यावेत म्हणून. आणि मग लगेचच लालांची लीला तिथे हे करतात आणि मस्तपैकी रडायचं थांबवतात. आणि मग ते सांगतात, मग यशोदामाई आवर्जून सांगतात की बाबा तुम्ही इथेच कुठेतरी जवळपास राहा, म्हणजे माझा लाला कधी जर रडायला लागला तर मग मी तुम्हाला लगेचच बोलवीन आणि तुम्ही ते औषध द्या. आणि मग शिवजी सुद्धा आशेश्वर महादेवांच्या तिथे जाऊन शिवजी नेहमी राहतात. तर ना पण शिवजी काय सांगतात माहिती का, पण मी राहतो. शिवजी पण हुशारी कशी मी राहतो, पण मला ना तू जे काही त्यांचं जे स्नान करशील ना, जो स्नान घालशील ना ते जल आणि ते जे काही प्रसाद घेतील ना त्या प्रसादाच्या प्लेट मधलं थोडस उष्ट मला रोज पाहिजे. यशोदा म्हणते ठीक आहे बाबा, पण तुम्ही राहावा. आणि अजून देखील ना नंदभवन आहे ना नंदगावला, अजून देखील नंदभवन मधून दररोज भगवंतांचं हे आपलं काय म्हणतात त्याला, स्नान जल चरण कमलांचं आणि प्रसाद. पहिलं ऑफरिंग झालं की पहिले आशेश्वर महादेवांकडे पाठवलं. अजूनही नंदभवनला ती प्रथा पाळली जाते. सो असे हे शिवजी. तर भगवंत इथं तेच अर्जुन तेच म्हणतात की ह्या सगळ्या देवी देवतांनी या ब्रह्माजींपेक्षा श्रेष्ठ तुम्ही आहात. सगळे देवी देवता शिवजींपेक्षा का बरं त्यांनी तुम्हाला नमस्कार करू नये, त्यांनी तुम्हाला प्रणाम केलाच पाहिजे. अशा प्रकारे ते त्यांना सांगतात. ओके. सो त्याच्यानंतर अजून अर्जुन कशा प्रकारे ग्लोरिफाय करतायत भगवंतांना, काय काय बरं विचारले त्याच्यामध्ये अजून बघूयात आपण. अनंतचा आपण मगाशी पाहिलं. देवेश देवांचे ईश आहे. जगन्निवास या सगळ्या जगाचे पण तुम्ही परम नियंत्रक आहात. जगन्निवास. तर मी असंच मागे एकदा ऐकत होते की साऊथ इंडियामध्ये ना असं एक मंदिर आहे. मला ते मंदिर जगन आय डोंट नो, मला आठवलं की मी सांगते. तर ते मंदिर एका बीच वरती आहे. तर त्या बीच वरती ना सगळेजण येतात वडेवर गेम्स खेळायला, स्नान करायला, आणि सर्व जाती धर्मातले लोक येतात. नुसते जातीच नाही तर वेगवेगळ्या धर्मपंथातील सुद्धा लोक तिथे येतात. आणि मग सगळं त्यांचं झालं ना स्नान करून वगैरे, तर सर्व सर्व विविध धर्मातील सर्व लोक देखील तिथे जाऊन भगवंतांना तिथे साष्टांग प्रणाम करतात. अशी तिथे रूढी आहे तिथे. तर ते भक्त सांगत होते जेव्हा आम्ही तिथे गेलो आणि ज्या वेळेला आम्ही ते दृश्य पाहिलं की अगदी म्हणजे क्रॉस असलेले, डोक्यावरती टोपी घालत असलेले असे त्या वेगवेगळ्या धर्माचे लोक देखील तिथे येऊन भगवंतांना साष्टांग नमस्कार करतात. ते म्हणाले की आम्ही असे हेलावून गेलो एकदम, म्हणजे आम्हाला इतकं भरून सद्गतीत झालो आम्ही की काय आहेत भगवान, काय आहेत भगवंत, की आज त्यांनी या दुसऱ्या धर्माच्या लोकांना सुद्धा स्वतःकडे त्यांनी अट्रॅक्ट केलेलं आहे. असे असे आहेत हे जगन्निवास परमपुरुष भगवंत. अजून काय काय म्हणतात त्याच्यामध्ये की त्वम अक्षरम, हे झालं अनंत जगन्निवास. त्वम अक्षरम, अक्षरम म्हणजे की ज्याचा अविनाशी म्हणजे त्यांचा कधी क्षय होत नाही, अविनाशी असे भगवंत आहे. सत असत कारण, ते सर्व कारणांचे कारण आहेत. कॉज ऑफ द ऑल कॉजेस, सर्व 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 कारणांचे ते कारण आहे. सो अर्जुन अशा प्रकारे या श्लोकामध्ये भगवंतांचं गुणगौरव गुणगान करत आहे. तर आपण असं पाहिलं की काय पाहिलं की आपण अजून काय काय बघतो की महात्मा अनंत आहेत भगवंत.
त्याच्यानंतर ब्रह्माजींपेक्षा श्रेष्ठ आहेत, शिवजींपेक्षा श्रेष्ठ आहेत, देवेश, सर्व देवी देवतांचे ईश आहेत, देवेश आहेत, अनंत आहेत, अनलिमिटेड आहेत, त्यांचे गुण अनलिमिटेड आहेत, त्यांच्या लीला अनलिमिटेड आहेत, त्यांचं नाम अनलिमिटेड आहे, त्यांची कीर्ती अनलिमिटेड आहे. असं हे अनंत आहेत की जे मार्केंडेय ऋषी सुद्धा त्यांना बघून, त्यांचं ते अनंत रूप बघून लाईक बिविल्डर झाले होते ना. सो असे हे भगवंत आहेत. देवेश आहेत, अक्षरम आहेत, त्यांचा क्षय होत नाही है ना. असे हे भगवंत आहेत. ओके. जगन्निवास आहेत, हे आपण आता पाहिलं की त्यांचा सगळीकडे वास आहेत आणि हे असे जगन्नाथ आहेत की ज्यांना हे सगळ्यांना ते अट्रॅक्ट करून जातात. सर्व कारणांचे ते कारण आहेत. सो अशा प्रकारे आपण आज हा श्लोक पाहिला. मी परत एकदा फक्त त्याचं ट्रान्सलेशन वाचते आणि थोडीशी 2 वाक्य परपट मधली राहिली ती वाचते. हे महात्मन, आता तुम्हाला थोडी लिंक लागेल ना, की ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टीकर्ते तुम्ही आहात. ब्रह्मदेव तर सृष्टीकर्ते आहेत, पण तुम्ही कसे आहात? आदी सृष्टीकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्निवासा, हे अनंता, हे देवादिदेव, सर्व देवतांचे देव, हे जगन्निवासा, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी, अक्षर अविनाशी आणि सर्व कारणांचे कारण. हे ट्रान्सलेशन. आणि मगाशी आपले परपड वाचायचं राहिले तेवढं वाचते. त्याच्यामध्ये अक्षरम आपण जे शेवटी पाहिलं ना, की अक्षरम हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण हे प्राकृत जगत विनाशाधीन आहे, परंतु भगवंत या प्राकृत जगताच्या पलीकडे आहे. सर्व कारणांचे कारण भगवंत या भौतिक प्रकृतीतील तसेच सर्व संपूर्ण प्राकृतिक सृष्टीतील बद्ध जीवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, म्हणूनच ते सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. सो अशा प्रकारे आपण वारंवार हे अशा प्रकारचे शास्त्र वाचून, श्लोका वाचून आपली जी श्रद्धा आहे भगवंतांवरची ती अधिक अधिक दृढ केली पाहिजे आणि आपलं फायनल वोट आपण भगवंतांना दिलं पाहिजे. थँक्यू सो मच. आज आमच्याकडे वोटिंग आहे ना, त्याचा इफेक्ट आहे थोडासा. सेटिंग चेंज करते, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. येस, होते अनम्यूट होत आहे का? कोणाला काही प्रश्न असतील तर विचारूयात, नाहीतर आपण थांबूयात. आणि अजून एक गोष्ट होती, ते म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता ना झूम वरून नंददुलाल प्रभूजी परमपूज्य गोपाल कृष्ण गोस्वामी महाराजांच्या काही गोष्टी सांगणार आहे. त्यांच्याबद्दल त्यांचं ग्लोरिफिकेशन आहे. तर अशा शुद्ध भक्तांविषयी ऐकण्याची ही खूप चांगली संधी आहे. तर तुम्ही सगळेजण नक्की याचा लाभ घ्या. 5 वाजता आज संध्याकाळी नक्की 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 सर्वजण जॉईन. कसं आहे ना, श्रील प्रभुपादांचे हे सगळे खंदे कार्यकर्ते आहेत ना, की त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे समर्पित केलं आहे. त्यांच्याविषयी ऐकणं ही आपल्यासाठी एक शुद्धीकरण आहे. आपल्यासाठी पण नक्की सगळेजण जॉईन. हरी बोल माताजी. खूप छान सांगितलं, विशेषतः स्टोरी खूप छान सांगितलं तुम्ही. आणि ड्रामाचं लिंक पण पाठवून द्या, कारण उत्सुकता वाढली. आशेश्वर महादेव डायरेक्ट वृंदावनचा मूड मध्ये नेऊन आणलं तुम्ही आम्हाला. अगदी खूप सुंदर झालं ते. नाही, ते मला अचानक ड्रामा बघितल्यामुळे आठवलं. खूप छान, खूप छान. थँक्यू माताजी. ड्रामाचे डायरेक्टर आणि ऍक्टर्सची त्यांचे ऑल थँक्स टू देम. नाही, खरंच खूप छान. हरी बोल माताजी. थँक्यू. खूपच म्हणजे ब्रजधाम वृंदावनाचा मूड आला. नाही, श्रीजी पूजा तू जास्त, मी काल म्हणलं ना, ते खळखळत्या झऱ्याने जास्त वर्णन केलं असतं. मला मी जमलं तसं केलं.
खूप छोटी आहे तुमच्या पुढे. माझं काहीच नाही अस्तित्व. तुम्ही सगळे इतके सगळेच खूप छान. छान स्पीकर तुम्ही आहे, पवित्रीला माताजी आहे, दीपाली, सगळेच जणच म्हणजे सगळे 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 खूप सुंदर एव्हरीवन, कुणाचं वाटतं. नाव राहिलं. विशेष हा ना, आणि विशेष म्हणजे ना मला तुमचं हे खूप छान आवडतं की रेग्युलर जीवनामध्ये रिएक्ट म्हणजे हे करता तुम्ही, कनेक्ट करता सगळ्या गोष्टी. म्हणजे जसं की आता निवडणुकीत बद्दलचं पण तुम्ही खूप छान सांगितलं, आणि मला गेल्या काल परवाचं पण आवडलं. अगदी चार्जिंग मोबाईलचा स्विच ऑफ झालेला मोबाईल, म्हणजे खूपच म्हणजे हे छान वाटतं की एकदम आपल्या नेहमीच्या जीवनामधल्या घडणाऱ्या घटना आपण भगवंतांशी कसं हे करतो, कनेक्ट करतो त्याच्यावरून. म्हणजे एक जे महान भक्त असतात ना, तेच प्रत्येक गोष्ट भगवंतांना पाहतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि स्वतः शिकतात आणि दुसऱ्यांनाही शिकवतात. थँक्यू माताजी. आपण या भौतिक जगात राहतो ना, त्यामुळे खूप सारखं भौतिक भौतिक समोर दिसत असतं ना आपल्याला. त्याच्यातनं आपलाच प्रॉब्लेम होतो ऍक्च्युली. गुरु महाराजांची कृपा की छान आहे आपण माताजी. वोटिंग आपण भगवंतांकडेच, आणि भगवंतांना इलेक्शनला उभं राहावं लागत नाही, ते एक भारी झालं. फायनल वोट केलं का वोटिंग तुम्ही सगळ्यांनी? केलं केलं माताजी. हरिबोल. हरिबोल. चलो. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम माताजी. खूपच सुंदर